जागतिक उद्योन्मुख भाषा म्हणावं लागेल, कारण ही भाषा ही आपल्या 7 समुद्रापलीकडे गेलेली आहे. मराठी भाषा अमेरिका, इंग्लंड या देशामध्ये आपले मराठीचे कार्यक्रम बघतात. हे विशेष आहे, मराठीने हे गाठलेली उंची आहे. मराठी भाषेने वारकरी संप्रदायाला जोडलेला आहे. वारकरी संप्रदाय जो आहे याने सर्व जाती धर्मांना एकत्र केले आणि याच्यामधून या मराठी भाषेने देशाची एकता, अखंडता कायमस्वरूपी राखलेली आहे. असे मराठी भाषेचं जे महत्त्व आहे हे पिढ्यानपिढ्या कायम असंच राहावं यासाठी आपण प्रत्येकाने घरी मराठी भाषेत बोललं पाहिजे. मुलगा जरी इंग्रजी बोलत असला तरी आपण त्याला थोडंसं मराठीचं ज्ञान दिलं पाहिजे, कारण इंग्रजी बोलताना मराठी मिनिंग इंग्लिश, इंग्लिश मिनिंग मराठी. कारण मी बरंच संशोधन केलेलं आहे. बऱ्याचशा राष्ट्रीय स्तरावर जागतिक जे देशाच्या याच्यावरती संशोधन केले वेगवेगळ्या खात्यांवरती. शिक्षण खातं असेल, PWD खातं असेल, रस्ता बांधकाम खातं असेल, त्यामध्ये काय समस्या आहे हे ज्यावेळी मी इंग्लिशमध्ये रिसर्च करतो आणि लिहितो, कारण राष्ट्रीय पातळी इंग्लिशमध्ये चालतं, मराठी कमी चालतं. पण मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे मला ते रिसर्च घ्यायला सोपे जातं. एखादा शब्द अडला तर मी गुगलवर सर्च करतो, याचा मिनिंग काय, या सेंटेन्समध्ये काय, आणि त्याच्यामुळे आपल्याला ते सहज सोपं जातं आणि आपण त्यानुसार पुढे जातो. पण याचा प्रथम आपला जो पाया आहे ही साधू संतांची भाषा, क्रांतिकारकांची भाषा, महापुरुषांची भाषा आणि प्रत्येक सर्व जाती धर्माची भाषा म्हणावी लागेल. कारण मराठी माणसाचीच नाही राहिली तर या मुंबईमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्या सगळ्यांची ही मराठी भाषा आहे असं मी जाहीर करतो आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.